जय भीम, नमो बुद्धाय. तथागत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, तथागत गौतम बुद्धांचा विजय असो. मित्रहो, रात्री खूप मोठा पाऊस पडला. ह्या पावसामध्ये बेवारस आजी आजोबांचं संरक्षण व्हावं म्हणून आम्ही वेळीच यांना आजी आजोबांना पावसापासून संरक्षण होत म्हणून आपल्या ॲम्ब्युलन्समध्ये दाखल केलं. आणि पूर्ण रात्रभर पाऊस गेल्यानंतर आम्ही या जागेवरती जाळ केला, जेणेकरून गरमाई व्हावीत, आजी आजोबांचं संरक्षण व्हावं म्हणून आम्ही या जागेवरती जाळ केला. मित्र हो, तो जाळ अजून बी चालूच आहे. या जागेवरती पुणे महानगरपालिकेला 8 वर्षापासून विनंती करतो आहोत, 8 वर्षांपासून विनंती करतो आहोत की आम्हाला आज वृद्धाश्रम, आम्हाला अनाथ आश्रमसाठी जे बेवारस आजी आजोबा आहेत यांना सांभाळण्यासाठी आम्हाला जागा द्यावीत. आम्ही जागा पुणे महानगरपालिकेला मोफत मागत नाही, तर पुणे महानगरपालिकेची जेही डिपॉझिट आहे ते डिपॉझिट आम्ही भरायला तयार आहोत. पुणे महानगरपालिकेची जेही भाडं आहे महिन्याचं, ते महिन्याचं भाडं आम्ही पुणे महानगरपालिकेला द्यायला तयार आहोत. पुणे महानगरपालिकेनं आमच्या अर्जाचा कुठंही विचार केला नाही, कुठंही विचार केला नाही. आणि आम्हाला तशा प्रकारे कोणते कोणते कागद लागतील, काय काय लागतील याबाबत आम्हाला त्यांनी माहिती दिली नाही. आज आम्ही उपोषणाला बसल्यानंतर, आंदोलनाला बसल्यानंतर पुणे महानगरपालिकेने, म्हणजे आंदोलनाला बसल्यानंतर पुणे महानगरपालिकेला जाग आली. जाग आल्यानंतर त्यांनी सांगितलं की तुम्ही अहवाल सादर करा. अहवाल सादर केल्यानंतर प्रस्ताव सादर करा. प्रस्ताव सादर केल्यानंतर आम्ही तुमच्या अर्जाचा विचार करू, त्या जागेवरती आम्ही तुम्हाला आश्रम देण्याचा विचार करू, असं ते म्हणले. अरे, आंदोलन करण्याची वेळ का आली? आजी आजोबांना घेऊन इथं पडण्याची, झोपण्याची वेळ का आली? पावसात भिजण्याची वेळ का आली? 8 वर्ष का महानगरपालिकेचा दिमाग काय मनोरुग्ण झालं होतं का? जे त्यांना 8 वर्ष त्यांना सुचलं नाही. 2017पासून मी पत्रव्यवहार करतोय, त्यांना त्या काळी सुचलं नाही. आता आंदोलन केल्यानंतर त्यांना सुचलेलं आहे की तुम्ही आम्हाला प्रस्ताव सादर करा, आम्ही त्याच्यावरती विचार करू, आम्ही तुम्हाला जागा देण्याचा प्रयत्न करू. अरे, हाच जर तुम्ही 5-6 वर्षांपूर्वी जर बोलले असते तर आज आम्हाला ह्या जागेवरती आंदोलन करण्याची, उपोषण करण्याची, धरणे, बेमुदत धरणे आंदोलन करण्याची, ठिय्या आंदोलन करण्याची वेळ आली नसती. आज मनोरुग्ण असलेली पुणे महानगरपालिका हिला मला वाटतं हॉस्पिटलमधनं, येड्यांच्या हॉस्पिटलमध्ये यांना औषध गोळ्या देण्यात आल्या, व्यवस्थित दिमाग जागेवर आलं. त्यावेळेस यांनी म्हणायला लागलेत की तुम्हाला आम्ही जागा देण्याचा प्रयत्न करू, तुम्ही अहवाल सादर करा, तुम्ही प्रस्ताव सादर करा. अरे, मग 60 वर्ष काय केलं तुम्ही? त्यांचा प्रश्न उत्तर आहे की अधिकारी बदलून गेले. अरे, अधिकारी बदलून गेले म्हणजे ते काय आम्ही केलेले अर्ज घेऊन गेले का संग? खुर्ची तीच आहे, पद तेच आहे, येणारा अधिकारी त्या पदावरती तोच आहे. ही वेळ का आली? मित्र हो, या जागेवरती आजोबा कोणताही दबगावू नये, आजी दगावू नये. आजोबाचं, आजीचं मानवी हक्काचं संरक्षण व्हावं म्हणून जीवाच्या पलीकडे मी बेवारस अनाथ आजी आजोबांचा मी प्रयत्न करतो. मित्र, शेवटला महानगरपालिका जोपर्यंत मला महानगरपालिकेला विनंती आहे, महानगरपालिकेला माझं सांगणं आहे की मला ही जागा सर्वे नंबर 47 हिस्सा क्रमांक 33 भारत फोर्स कंपनी समोर घोरपडी पुणे या जागेवरतीच तुम्ही द्यावीत मला जागा, असा काहीही नाही.
मी तुम्हाला 20-25 जागा दर्शवलेल्या आहेत, 10-15 जागा मी दर्शवलेल्या आहेत। या जागा देखील तुम्ही मला याच्यापैकी एक अलाउड करा। जर याच्यामध्ये तुम्हाला तर ते जमत नसेल तर तुम्ही एकही जागा देऊ नका, परंतु ज्या जागेवरती पावसाचं डबकं साचलेलं आहे, ज्या जागेवर नागरिकांचा मैला साचला जातो, ज्या जागेवरती जागा वापरायची नाही परंतु ती पुणे महानगरपालिकेची आहे, ती जागा आम्हाला द्या। आम्ही त्याचं नंदनवन करू, त्या जागेवरती साफसफाई करू, त्यावरती सगळं आमच्या स्वखर्चानं आम्ही करू आणि ती जागा आम्ही सांभाळू। आणि विशेष म्हणजे महानगरपालिकेला त्या जागेचा आम्ही सुरक्षा ठेव डिपॉझिटसुद्धा देऊ, जे आहे ते आहे। किंवा ती जागा जर एखादा डबकं जरी देता येत नसलं तर एखाद्या इचूक काटे असं झाडा झुडपांमध्ये जी जागा आहे ते सुद्धा आम्हाला द्या, त्याचं डिपॉझिट आम्ही देऊ, सुरक्षा ठेव देऊ आणि त्याचं भाडं देखील देऊन महसूल त्यामध्ये कसा वाढेल पुणे महानगरपालिकेमध्ये हे आम्ही पाहू। परंतु मित्र, तो पुणे महानगरपालिकेला ह्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट नाही, ते खड्ड्यामध्ये इंटरेस्ट आहे, त्यांना भूखंडात इंटरेस्ट आहे, त्यांना बिल्डरांच्या घशामध्ये घालण्याची जमिनीचा इंटरेस्ट आहे। परंतु पुणे महानगरपालिकेला आजी आजोबांच्या संरक्षणाची, बेवारस आजी आजोबांच्या, अनाथ आजी आजोबांच्या संरक्षणाची काळजी मुळीच नाही। म्हणून पुणे महानगरपालिका मनोरुग्ण आहे असं मी म्हणतोय। पुणे महानगरपालिकेने माझ्यावर गुन्हा दाखल करावा आणि सहआरोपी म्हणून हे माझ्याकडे 17-18-20 लोक आहेत ना, यांना देखील आजी आजोबांना तुम्ही सहआरोपी म्हणून करावात, मग माझ्यावर गुन्हा दाखल करतो, आम्हाला जेलला पाठवत असं मी तुम्हाला आव्हान करतो। जोपर्यंत तुम्ही मला जागा देत नाही बेवारस आजी आजोबांना सांभाळण्यासाठी, ज्या दिवशी तुम्ही मला जागा द्याल त्या दिवसापासून पुणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये, पुणे जिल्ह्यामध्ये, पुणे शहरामध्ये मी तुम्हाला एकही मनोरुग्ण दिसू देणार नाही, बेवारस आजी दिसू देणार नाही, आळ्या किड्या पडलेले आजी आजोबा दिसू देणार नाही। ससूरमध्ये जे दाखल होतात आजी आजोबा 108 मार्फत, पोलिसांमार्फत, ते देखील मी तुम्हाला दिसू देणार। सगळे मी आजी आजोबांचा, बेड रिटर्न आजी आजोबांचा मी करणार आहे, त्यांची संडास लघवी मी काढणार आहे, औषध गोळ्या मी देणार आहे। तेवढा पुन्हा मी एकदा विचार करतोय, आपली मानसिकता जरा जागेवरती ठेवा, मनोरुग्णालयाच्या गोळ्या व्यवस्थित खा आणि आम्हाला जागा द्या। आणि जोपर्यंत तुम्ही आम्हाला जागा देत नाही तोपर्यंत ही जागा आम्ही सोडणार नाही, मी तुम्हाला विनंती करतो। आज पावसाचे दिवस आहेत, आजी आजोबा एकही ह्या जागेवरती नाही, जेही होते आमच्याकडे ते आम्ही आमच्या वास आश्रममधील ॲम्ब्युलन्समध्ये ठेवलेले आहेत। जे कुरकुरत होते आम्ही जाळ केला, त्या जागेवरती त्यांच्या शरीरामध्ये गरमी पैदा व्हावीत म्हणून आम्ही या जागेवरती आणलेलं आहे। पुन्हा मी विनंती करतो पुणे महानगरपालिका आणि आयुक्तांना की आपण खरोखरच गोळ्या खा, मनोरुग्णालयात येड्याच्या हॉस्पिटलमध्ये जा, भरती व्हा, गोळ्या खा। संबंधित अधिकाऱ्यांनी सुद्धा, खात्याच्या अधिकाऱ्यांनी शक्ती मनोरुग्णालयात जाऊन गोळ्या खा आणि ह्या मनोरुग्ण आजी आजोबांची सेवा करा ही तुम्हाला विनंती करतो। जय भीम, नमो बुद्धाय, जय शिवराय, जय लहूजी।